नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात दोन्ही शिवसेनेमध्ये परस्परांविरुद्ध लढाई झाली. यामध्ये शिंदे यांची शिवसेना विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचा अटीतटीचा मुकाबला झाला. या मतदारसंघांचे वैशिष्ट्य असे की दोन्ही पक्षांना जवळजवळ समान मते पडली. पोस्टाने आलेल्या मतपत्रिकांची मोजणी ईव्हीएमच्या मोजणीनंतर करण्यात आली. ईव्हीएमची मतमोजणी होईपर्यंत उद्धव सेनेचे अमोल कीर्तीकर आघाडीवर होते. पोस्टल मते मोजण्यापूर्वी कीर्तीकरांची कीर्ती कायम राहील असे वाटत होते, पण त्यानंतर जो निकाल लागला त्यात कीर्तीकरांचा फार निकालच लागला. 48 मते जास्त मिळवून शिंदे सेनेचे वायकर निवडून आले. एवढ्या लाखो मतात फक्त 48 मतांचा फरक दिसत असल्यामुळे स्वाभाविकच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये खडाजंगी होणे स्वाभाविक होते. निवडणुकीनंतर आता गेल्या अनेक दिवसांपासून हा विषय जनतेच्या दरबारात गेलेला आहे. आजच्या घडीला कीर्तीकर पराभूत झालेले असले तरी ते निरनिराळ्या मार्गाने आपले बहुमत स्थापन करण्यासाठी आकाश पाताळ एक करत होते. आता या प्रकरणात निवडणूक आयोगाने काय केले याचा खल होणे अवश्यंभावी आहे. कोणत्याही निवडणुकीत बहुमताचा नेता निवडून येत असतो. या ठिकाणी निवडणूक आयोगाची कसोटी होती. त्या कसोटीत निवडणूक आयोग नापास झाल्याचे काही लोक म्हणतात. एकूणच हा निकाल संशयास्पद नाही असं कोण म्हणेल. पराभवाची घोषणा झाल्याबरोबर अमोल कीर्तीकर यांना दुःख होणे स्वाभाविक आहे. जोपर्यंत त्यांचे समाधान होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने पारदर्शकता ठेवणे गरजेचे होते. पण या ठिकाणी कुठे माशी शिंकली ते समजलंच नाही. आता या प्रकरणाची न्यायालयीन लढाई बहुधा सुरू होऊ शकते, नव्हे ती होईलच. आज जरी वायकर जिंकले असले तरी न्यायालयीन लढाईत कोणाचे पारडे जड होते एवढंच आता आपल्याला बघायचं आहे. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये. बघत राहा महासागर. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर. नमस्कार.